तर नागपूर शिक्षक भरती घोटाळा अपडेट हाती येते। शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची आता ईडीकडनं देखील दखल घेण्यात आली आहे। ईडीने या घोटाळ्याशी संबंधित माहिती पोलिसांकडनं मागवली आहे आणि या प्रकरणाची पाळंमुळं ही खोदून काढण्यासाठी एसआयटी देखील स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय। त्यामुळे या घोटाळ्याशी संबंधित असलेल्यांना आता घाम फुटलाय। यामध्ये अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचं अंडाफोड होण्याची शक्यता आहे। कोट्यवधींचा हा घोटाळा आहे। मुख्याध्यापकांच्या जागी भरती झालेले लोक हे अर्थातच अपात्र होते आणि काही लाखांच्या आधारे हे बनावट अशा स्वरूपाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक भरती झालेली होती। या घोटाळ्यामध्ये कोट्यवधींची उलाढाल झालेली आहे असं कळतंय आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणात आता ईडीने दखल घेतलेली आहे आणि त्यामुळेच मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं यातून उघड होतंय। अधिक माहिती घेऊयात। प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, अतिशय मोठा हा आर्थिक घोटाळा आहे असं यापूर्वीच म्हटलं जात होतं। कोट्यवधींची उलाढाल यामध्ये झालेली आहे, सगळा गैरकारभार आहे आणि मोठे बडे अधिकारी यामध्ये आता समोर येण्याची शक्यता आहे। काय अधिक माहिती? या संपूर्ण हे जे प्रकरण झालं होतं शिक्षक भरती घोटाळ्याचं, म्हणजे 580 जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची तर नावं पुढे आलेली आहेत, ज्यांनी शालार्थ जे पोर्टल असतं त्या पोर्टलमध्ये पद्धतीनं ते पोर्टलमध्ये आपली नावं त्यांचं लॉग इन जे आहे ते बनवलं। त्यामुळे याची व्याप्ती जी आहे ते याच्यापेक्षाही पुढे जाऊ शकते। त्यामुळे राज्यभरामध्ये हा आकडा जवळपास 700-800च्या पुढे जाऊ शकतो। आता ईडीचा याचा संबंध काय, तर म्हणजे 500-600 हे जे शिक्षक आहे गुन्हेला 20 ते 30 लाख रुपये, म्हणजे एका अपॉइंटमेंटसाठी 20 ते 30 लाख रुपये घेण्यात आले। त्यामुळे हा कोट्यवधी शेकडो कोटींचा घोटाळा आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये ईडीनं जे आहे ती माहिती मागवली आहे आणि जे पत्र आहे ईडीचं ते एनडीटीव्हीच्या हाती आहे। त्या पत्रात असं म्हटलं आहे की या संपूर्ण प्रकरणातली जी FIR दाखल झालेले आहेत किंवा पुरावे जमा करण्यात आलेले, आरोपपत्र दाखल करण्याचं काम सुरू आहे, ते सगळं ईडीनं मागवलं आहे आणि आतापर्यंत तपास जेवढा पुढे गेला आहे त्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता माहिती मागवली आहे। यात पुढचा भाग असा आहे की संचालक जे आहे, ज्या संस्थांमध्ये हे लोक लागले होते त्यांचा यात समावेश काय, कारण की एकानं 4-4, 5-5 शिक्षकांची भरती केलेली आहे। त्यामुळे संचालक जे आहे त्यांची सुद्धा चौकशी त्या प्रकरणात ईडी करू शकते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर मोठे संस्थाचालक आणि बडे अधिकारी या सगळ्यांचा यात सहभाग कशा पद्धतीने आहे हे आता ईडीच्या माध्यमातून उघडकीस येईल आणि त्यामुळे अनेकांचे धाबेदण आणले।